गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी वंदन। या प्रवचनमालेच्या आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन।
विवेक चूडामणी आपला ग्रंथाचा अभ्यास सुरू आहे. आणि मागील प्रवचनामध्ये आपण श्लोक क्रमांक 41 पर्यंत आपला अभ्यास आला होता. तिथपर्यंत आपण अभ्यास केला होता. त्याआधी आपण बघितलं होतं की श्लोक क्रमांक 32 त्याच्यामध्ये आचार्यांनी आपल्याला भक्तीचं लक्षण सांगितलं होतं. ते भक्तीचं लक्षण सांगत असताना आचार्य म्हणाले की स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्या विधीयते. थोडक्यामध्ये आपल्या शुद्ध स्वरूपाचं स्मरण करणं म्हणजे त्याला दुसरा शब्द आहे ज्याला अनुसंधान असं म्हणतात. स्वरूपाचं अनुसंधान ठेवणं हीच भक्ती होय. आता आपण त्याचा बराच विचार केला होता मागच्या वेळेला, पण एक जाता जाता अजून एक वाक्य बोलतो की फार सुंदर साधन ते आहे ज्याचा फारसा विचार केला जात नाही. सुंदर या दृष्टीने की सगळीच साधनं चांगली असतात आपापल्या परीने, पण आजच्या या अत्यंत गतिमान जगामध्ये आपल्या अत्यंत व्यस्त अशा 21व्या शतकाच्या या सगळ्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष बैठकीचं साधन ज्याला म्हणतात, मग नामस्मरणाला बसणं असेल, ध्यानाला बसणं असेल, अभ्यासाला बसणं असेल म्हणा, ह्याला आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही. कारण आपले अजून सांसारिक जबाबदाऱ्या संपलेल्या नाही आहेत, कर्तव्य संपलेली नाही आहेत असं गृहीत धरून हे बोलणं सुरू आहे. अशा बहुतांश साधकांसाठी स्वरूपाचं अनुसंधान, त्याला दुसरा शब्द भक्तिपरांतातला नामानुसंधान असाच आहे. कारण नामस्मरण असा शब्द आहे. त्यामुळे स्मरण, परमेश्वराचं स्मरण, नामाचं स्मरण, स्वरूपाचं स्मरण, अनुसंधान, यालाच तर आचार्य भक्ती म्हणतात. आणि ते एक अतिशय उत्कृष्ट साधन आपल्यासाठी आहे. परमपूज्य काका म्हणतात एक 24 तासाचं साधन आपल्या हातामध्ये खरं ठेवलेलं आहे, की आपल्याला कुठेही तक्रार करायला वेळ मिळू नये की काय आमचं इतकं व्यस्त जीवन आहे, नाही आम्हाला वेळ मिळत. आहे ना, हे इतकं सुंदर साधन आहे. गाडी चालवत असताना, स्वयंपाक करत असताना, स्नान करत असताना, अनेक ज्या देहाच्या अशा क्रिया मी करत असताना जेव्हा माझ्या अंतःकरणाचा वेळ मला उपलब्ध असतो तेव्हा मी अनुसंधान ठेवू शकतो. भगवान शंकराचार्यांनी भक्तीला ज्ञानोत्पत्तीचं मुख्य साधन मानलेलं आहे. फलरूपाने ते ज्ञानालाच प्राधान्य देतात, जे आपल्याला आता ग्रंथामध्ये पुढे बघायला मिळणारच आहे. आता या ग्रंथामध्ये भक्तीची ज्ञानमार्गी व्याख्या केलेली आहे आचार्यांनी, जी आपण आत्ताच बघितली. पण प्रबोध सुधाकर नावाचा एक ग्रंथ आचार्यांचा, त्याच्यात भगवान श्रीकृष्णाच्या चरणाच्या भक्तीशिवाय चित्त शुद्ध होतच नाही असं आचार्य म्हणतात. तिथे सगुणाचा उल्लेख, अनेक भक्तिरसपूर्ण मधुर अशी आचार्यांची स्तोत्र सुद्धा आपल्याला माहिती आहेत. अनेक स्तोत्रांची रचना आचार्यांनी केली. थोडक्यामध्ये उपासनेच्या प्रांतात सगुणाचं प्रेम, शरणागती याला जसं महत्व, तसं ज्ञानाच्या प्रांतातही आहे. प्रकार थोडा फक्त वेगळा आहे. स्वरूपाचं अखंड अनुसंधान. अनुसंधान आपल्याला, अनुसंधान हा शब्द किंवा तो अनुभव काही नवीन नाही आहे. आपल्या समस्या या आहेत की आपल्याला चुकीच्या गोष्टींचं अनुसंधान असतं. अनुसंधान अखंड आपल्याला असतंच. अनुसंधानाचा एक फार सुंदर दृष्टांत दिला जातो की परमपूज्य काकांनी प्रवचनात दिलेला आहे तो, की कल्पना करा आपल्याकडे एखादं कार्य ठरलं, समजा लग्न ठरलं, आपल्या मुलीचं, मुलाचं, भावाचं, कोणाचं तरी लग्न ठरलं. लग्न 6 महिन्यांनी आहे. तर 6 महिने आपले सगळे व्यवहार ठप्प असतात का? आपण काहीच करत नाही का? फक्त लग्नासाठी, जे लग्नाच्या तयारीसाठी जे करावं लागतं तीच कर्म आपण करतो का? नाही. ते 6 महिने आपला बाकीचा सगळा व्यवहार सुरू असतो. कार्यालयात, म्हणजे शुद्ध मराठीत आपण ऑफिस म्हणतो त्याला, जाणं सुरू आहे, शाळेत जाणं सुरू आहे, नोकरी धंदा सुरू आहे.
सगळी कामं सुरू आहेत, त्यात अर्थातच लग्नाच्या तयारीची पण कामं सुरू आहे. पण असं जरी असलं तरी अखंड जसं आपल्या चित्तामध्ये तो लग्नाचा विचार ठाण मांडून बसलेला असतो साध्या भाषेत. म्हणजे त्या लग्नाचं अनुसंधान जसं आपल्याला असतं, अनुसंधान आपल्याला नवीन नाही हे सांगण्यासाठी हा दृष्टांत सांगतो, की अनुसंधान असतंच आपल्याला. चुकीच्या गोष्टींचं अनुसंधान आपण ठेवलेलं असतं. आता आमच्या घरी कुत्रा आहे, अनेकांना माहिती आहे. मी अनेक वेळा गमतीने म्हणतो, की अनुसंधान शिकावं तर त्याच्याकडून शिकावं, कारण त्याला अखंड खाण्याचं अनुसंधान असतं. तो कुठेही असला, काहीही करत असला, तरी स्वयंपाकघरात ती हालचाल झाली किंवा काही खाण्याचं काही तिकडे जरा आपल्याला मिळण्याची शक्यता असायला वाटलं, की अखंड त्याचं अनुसंधान तिकडे असतं. आता हे त्याच्यासाठी ठीक आहे, कारण त्याला आपण भोगयोनीच असं म्हटलेलं आहे. पण मनुष्य योनीत येऊन मी सुद्धा जर आता इथे खाणं हे उपलक्षण झालं, माझंही अनुसंधान जर विषयाकडेच असेल, पुढे बोलण्याची गरज नाही. रामकृष्ण हरी. त्यामुळे स्वरूपाचं अखंड अनुसंधान, ह्यालाच प्रेम, ह्यालाच प्रेम म्हणता येतं. कारण अनुसंधान त्याच गोष्टीचं असतं ज्याचं आपल्याला प्रेम असतं. त्याच्यासाठी एवढी मांडणी केली. आणि सद्गुरू शरणागती, आपण मागच्याला बोललो होतो, की भक्ती याचा अर्थ जसा प्रेम आहे तसा शरणागती पण आहे. म्हणून आचार्यांनी तो शब्द इथे आणला. आपल्याला कल्पना आहेच, की वेदविहित निष्काम कर्म आणि उपासना आणि काय होतं, अनुक्रमे आपल्याला चित्तशुद्धी आणि चित्तशांतीचा लाभ होतो. बऱ्याच वेळा आपण आतापर्यंत हे ऐकलेलं आहे. आता अशा चित्तशुद्धीनंतर साधक जर साधन चतुष्टय संपन्न झाला, ज्याचा आपला विचार भरपूर करून झालेला आहे, तर त्याला खरी जिज्ञासा निर्माण होऊ शकते. खरी जिज्ञासा हा शब्द वापरण्याचं कारण असं, की केवळ बौद्धिक जिज्ञासा आणि वैराग्यपूर्वक मुमुक्षुत्व आल्यानंतरची जिज्ञासा याच्यामध्ये महद अंतर आहे, असं परमपूज्य काका म्हणतात. पुन्हा एकदा, बौद्धिक जिज्ञासा म्हणजे आपण शुद्ध मराठीत ज्याला इंटेलेक्च्युअल क्युरिओसिटी म्हणतो. कारण बऱ्याच वेळेला आपली जी जिज्ञासा असते ती त्या बौद्धिक पातळीवर असते. कारण आपल्याला माहिती आहे, मागच्याला आपण बोललो होतो ते, की वेदांतामध्ये बुद्धीची रग जिरवण्याचं सामर्थ्य आहे वगैरे. त्यामुळे हे असं असेल का, ते तसं असेल का, हे असं असण्याची शक्यता आहे का, ही जी एक बौद्धिक जिज्ञासा आहे. पण ही एक जिज्ञासा आहे. आणि परमपूज्य काका म्हणतात वैराग्यपूर्वक, म्हणजे मगाशी जो शब्द आपण आता वापरला, साधन चतुष्टय संपन्न झाल्यानंतर मुमुक्षुत्व आल्यानंतरची जी जिज्ञासा आहे त्यात महदंतर आहे. काय आहे अंतर नेमका? अर्थ समजणं आणि अनुभव येणं किंवा अनुभव येण्याची निदान सोय होणं, हे ते अंतर आहे. बौद्धिक जिज्ञासा जेव्हा असते ना, तेव्हा अर्थ समजू शकतो आपल्याला. आपण 4 ग्रंथांचा अभ्यास करू शकतो, चर्चा करू शकतो, आपल्याला जर येत नसेल कोणाला विचारू शकतो. पण त्याच्यामध्ये फक्त मला कळलं, मला समजायला हवं, मला कळायला हवं. एखादी गोष्ट मला कळत नसेल तर ती मला कळायला हवी. एवढाच माफक उद्देश त्याच्यामध्ये असतो. पण वैराग्यपूर्वक मुमुक्षुत्व आल्यानंतर जी जिज्ञासा निर्माण होते, तिथे अनुभवाचा आग्रह असतो. अनुभवासाठी हे ज्ञान मला हवंय, हे त्याच्यामध्ये असतं. आणि वैराग्याशिवाय खरं आत्मजिज्ञासा होत नाही. मी म्हणालो मगाशी, बौद्धिक जिज्ञासा होऊ शकते, पण आत्मजिज्ञासा होत नाही. हे सांगताना सुरेश्वराचार्यांचा एक श्लोक आहे छान. ते म्हणतात, की ना विरक्तस्य संसारात निविवृत्सा ततो भवेत. ना विरक्तस्य संसारात नि विवृत्सा ततो भवेत. न चानी वृत्ततृष्णस्य पुरुषस्य मुमुक्षुता. त्याचा अर्थ असा आहे, की संसारातून जो विरक्त झालेला नाही, त्याला निवृत्त होण्याची इच्छा होत नाही. छान आहे. म्हणजे वैराग्याचंच उदाहरण पण त्यांनी दृष्टांत म्हणून वापरलं इथे.
की ज्याला जो संसारातून विरक्त झालेला नाहीये. आपल्याला असे अनेक लोक दिसतात, वय वर्ष 70, 80, 90, आणि समाज त्यांचं कौतुकही करतो. परमपूज्य काकांचं वाक्य आहे एका ठिकाणी एका प्रवचनात, की स्वतःचं हृदय बंद पडेपर्यंत दुसऱ्याचं हृदय तपासत राहणारे डॉक्टर, असं एक वाक्य आहे काकांचं. विरक्त झाले नसल्यामुळे त्यांना निवृत्त व्हावंसच वाटत नाही संसारातून. त्याप्रमाणे नैष्कर्म्य सिद्धी ग्रंथामध्ये सुरेश्वराचार्य हा दृष्टांत म्हणून देतात आहे. सांगायचं त्यांना आहे की त्याप्रमाणे ज्याची विषय तृष्णा गेलेली नाही त्याला मोक्षाची इच्छा होत नाही. आपला विषय तो सोडवता. त्यामुळे मला जी जिज्ञासा होती ती केवळ बौद्धिक पातळीवरच आहे का हे आपण तपासून पाहणं फार गरजेचं. कारण तसंच असेल तर मला आत्मजिज्ञासा अजून झालेली नाही, विषय आणि आत्मजिज्ञासा झाली नाही, याचा अर्थ मोक्षाची इच्छा नाही. आणि आत्ता जो श्लोक आपण शिकलो त्याप्रमाणे माझी विषय तृष्णा गेलेली नाही, असा अर्थ. आता आपल्या सर्वांना मोक्षप्राप्तीची इच्छा आहे असं आपण गृहीत धरूया, कारण अन्यथा आपण विवेक चूडामणीच्या अभ्यासाला जमलोच नसतो. अर्थात कोणी मंद असेल, कोणी मध्यम असेल, कोणी तीव्र असेल, तो विचार करून झालेला आहे आपला, इत्यादी काहीही असू शकेल. प्रश्न एवढाच आहे की असा फरक का पडला, असा फरक का पडला. म्हणजे कोणी कोणी मंद का आहे, कोणी मध्यम का आहे, आणि कोणी तीव्र का आहे. किंवा असाही प्रश्न आपल्या मनात बऱ्याच वेळा येतो की मला आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आल्यानंतर हे सर्व श्रवण करण्याची जिज्ञासा का झाली. अनेक लोक म्हणतात की परमपूज्य काकाही सांगतात की अनेक लोक त्यांना म्हणतात की हे आम्हाला आधी कळलं असतं तर खरं किती छान झालं असतं, वाटतं अनेकांना. जे काय आपलं वय असेल, अगदी म्हणजे आपण कदाचित फार म्हातारे पण नसू, पण हा एक प्रश्न अनुत्तरितच राहतो की, म्हणजे आत्ता आपल्या मनामध्ये या क्षणी अनुत्तरित असू शकतो की मला आत्ताच का परमार्थाकडे वळण्याची इच्छा झाली, आधी का नाही झाली. आधी काय उपलब्ध नव्हतं ज्ञान, असं तर काही नाहीये. आधी सांगणारे नव्हते, असंही नाहीये. त्याला पूरक पोषक वातावरण नव्हतं, बहुतेक तसंही नाहीये. मग असं का झालं. बरं, अजून एक पुढचा प्रश्न आहे. मला निदान झाली असं आपण गृहीत धरूया. आम्हाला म्हणजे आपण जे विवेक चूडामणीच्या अभ्यासाला जमलो त्यांच्याबद्दल मी बोलतोय. आपल्याला निदान ही झाली. मगाशी मी म्हणालो तसं मंद असेल, मध्यम असेल, तीव्र असेल, पण झाली. पण माझे इतर प्रियजन आहेत, माझे नातेवाईक आहेत, तर जवळचे माझे प्रियजन, त्यांना तत्सम इच्छा का होत नाही. नवऱ्याला आवड असते प्रवचनाची, बायकोला अजिबात नसते. बायकोला परमार्थाची खूप आवड असते, नवऱ्याला अजिबात नसते. किंवा दोघांना असेल तर त्यांना असं वाटतं माझ्या आई वडिलांना कधी लागेल, माझ्या बहीण भावाला कधी याचं महत्व कळेल. हे सगळं इतकं वैविध्य आपल्याला का दिसतं. भगवंतांनी याचं उत्तर 6व्या अध्यायात देऊन ठेवलेलं आहे. 6व्या अध्यायामध्ये योग भ्रष्टाचं ज्ञान होण्यापूर्वी, ज्ञानपूर्व देहपतन झालं तर त्याचं काय होतं असा अर्जुनाचा प्रश्न आहे. योग भ्रष्ट आपल्याला माहिती नसेल तर भ्रष्ट याचा अर्थ आपण व्यवहारात वापरतो तसा इथे नाही, की योगाभ्यास सुरू आहे पण तो पूर्ण होण्याच्या आधी देहपतन झालं तर त्याचं काय होतं, हा अर्जुनाचा प्रश्न. त्याच्यावर भगवंत त्याला अर्थातच आश्वासित करतात की तो दुर्गतीला जात नाही. मग तो पाप्य पूर्ण कृताम लोकानुषित्वा शाश्वती समाहा वगैरे असं सांगून तो कुठल्या ओळात पुन्हा जन्माला येतोय भगवंत सांगतात. शुची नाम श्रीमताम हे योग भ्रष्ट विजायते, किंवा त्याच्या पुढच्या श्लोकात अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. हे सगळं भगवंत अर्जुनाला सांगतात आणि मग पुढे म्हणतात, पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम.
यततेच ततो भूय संसिद्ध कुरुनंदन. आपल्या प्रश्नाचं उत्तर याच्यात आहे बरं का, म्हणून सांगतोय. भगवंत म्हणतात आहे की असा जो आता इथे योगभ्रष्ट असा शब्द वापरलाय, त्याला आपण जीव असा अर्थ सरळायचा, म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण, की त्या कुळामध्ये कोणत्या कुळात जन्म होतो ते पहिले भगवंतांनी सांगितलं, आणि त्या कुळात तत्र तम बुद्धी संयोगम लभते पूर्वदेहिकम, की पूर्वदेहात संपादन केलेल्या बुद्धीचा संयोग त्याला प्राप्त होतो. आणि त्यानंतर पुढची योग भूमिका जी आहे ती संपादन करण्याकरता तो पुन्हा प्रयत्न करतो. काय म्हणाले? पूर्वदेहामध्ये जे म्हणजे पूर्वजन्मामध्ये त्यांनी जे काही संपादन केलं असतं, जो काही योगाभ्यास केला असतो, जो काही परमार्थ केला असतो, त्याचा त्याचा या जन्मात बुद्धीशी पुन्हा संयोग होतो आणि तो पुन्हा ती योग भूमिका संपादन करण्याकरता प्रयत्न करतो. इतकंच नाही तर भगवंत त्याच्या पुढच्या श्लोकात म्हणतात की पूर्वाभ्यासेन ते नैव ह्रियते ह्यवशोपि सह. याचा अर्थ असा आहे की तो योगभ्रष्ट म्हणजे पुन्हा तो जीव पूर्वजन्मात केलेला त्याच अभ्यासाच्या संस्काराने, इथे अवशः शब्द आहे त्या श्लोकामध्ये, ह्यवश ही अवशः, की तो पराधीन होऊन योगाकडे ओढल्या जातो. ही मांडणी कशासाठी करतोय? ही जे प्रश्न उपस्थित केले त्यांची उत्तरं याच्यात दडलेली आहेत. की एखाद्याला परमार्थाची आवड का निर्माण होत नाही, एखाद्याला आत्ताच का होते, मंद, मध्यम, तीव्र अशा पद्धतीची का होते. हा जो अवशः शब्द आहे त्याच्यावर भाष्य करताना आचार्य म्हणतात की न दीर्घ कालस्थस्य अपि विनाश, म्हणजे पापकर्माचा क्षय झाल्यावर योगजन्य संस्कार पुन्हा कार्य आरंभ करतात. म्हणजे दीर्घकालाने सुद्धा ते नष्ट होत नाही. अगदी साध्या भाषेत बोलूया, आपण जो काही परमार्थ मागच्या जन्मी केलेला आहे त्यामुळे, आणि दुसऱ्या भाषेत यालाच आपण शुद्ध पुण्य उदयाला येणं असं म्हणतो. शुद्ध पुण्य उदयाला येणं म्हणजे काय? भगवंत तेच सांगत आहे की पूर्वजन्माचे जे संस्कार आहेत त्याचा या जन्मात पुन्हा बुद्धीशी संयोग आहे, आणि तो पराधीन होऊन अक्षरशः त्या योगाभ्यासाकडे परमार्थाकडे तो ओढल्या जातो. पण याचा दुसरा अर्थ असाही आहे की पूर्वजन्मातील जी आपली पापकर्म आहेत, जे अधर्माचरण आहे, त्याचा या जन्मातला जो फलभोगरूपी रेटा आहे तो जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपण परमार्थाकडे वळत नाही. तोपर्यंत आपल्याला मोक्षाची इच्छा होत नाही, झाली तर मंद होते, तीव्र होत नाही. तोपर्यंत खरं सांगायचं ते सर्व कानावर पडलं तरी मला आवडत नाही, समजत नाही. आणि ही सर्व ईश्वराची व्यवस्था असल्याने त्याला त्यात यत्किंचितही चूक आणि गडबड घोटाळा नसल्याने त्याला ईश कृपा असं म्हणतात. दोन शब्द आले आपल्या बोलण्यात, शुद्ध पुण्य, ईश कृपा. आणि मग परमार्थात आपली प्रवृत्ती झाल्यानंतर आपल्या प्रबोधनासाठी सद्गुरूंच्या रूपाने परमेश्वरच आपल्याला भेटत असल्याने आपल्या पुढच्या प्रगतीची सोय तो करीत असल्याने सुद्धा त्यालाही ईशकृपाच म्हणतात. म्हणून म्हणताना असं म्हटलं जातं की ईश्वराची कृपा झाली की सद्गुरू प्राप्ती होते. नव्हे, तोच सद्गुरूंच्या रूपाने भेटतो. तो जशी 5 कर्म करतो तसं त्याचं 6वं कर्म जे आहे प्रबोधन, ते प्रबोधनाचं कर्म जेव्हा ईश्वर करतो तेव्हा त्याला सद्गुरू असं म्हणतात. आणि मग पुढचा जो मार्ग आहे, काय सगुणाची उपासना किंवा जो कुठली उपासना आपल्याला, जो मार्ग माझ्यासाठी योग्य आहे तो मार्ग सद्गुरू दाखवतात. चाणाक्ष श्रोते आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल की या दीर्घ प्रस्तावनेला पुन्हा एकदा व्हॉट्सअपवरील चर्चा कारणीभूत आहे.
कदाचित मला दीर्घ प्रस्तावना करायला आवडत असेल असंही तुम्ही म्हणू शकता, काही हरकत नाही. पण हे छान आपल्याला माहिती पाहिजे की असं का घडतं आयुष्यामध्ये, का म्हणून एखादा मनुष्य परमार्थाकडे आणि दुसरा त्याला तितकंच अनुकूल वातावरण असताना त्याला अजिबात आवड नसते, अजिबात आवड नसते, वृत्तीच वळत नाही तिकडे. बाकी व्यवहारामध्ये ते फार शूरवीर असतात, फार यशस्वी असतात, फार हुशार असतात, वगैरे वगैरे. जोपर्यंत ते अधर्माचरणाचे संस्कार आहेत, बाकीचे संस्कार आहेत, तोपर्यंत हे सुप्त अवस्थेमध्ये असतात, पण नष्ट होत नाही, असं आचार्यांनी आपल्याला ते सांगितलं. न दीर्घकालस्थस्य अपि विनाशः. दीर्घकाळाने सुद्धा नष्ट होत नाहीत, ते सुप्त अवस्थेत असतात. आणि जसा यांचा जोर कमी होतो, रेटा कमी होतो, आपोआप त्या गोष्टी घडायला लागतात. आणि मग याच जन्मातलं जे काही मी करतो, पुन्हा कल्पना करूया की या जन्मात सुद्धा काम नाही झालं आपलं, तिथून पुढे. त्यामुळे परमार्थात काहीही केलेलं वाया जात नाही. तिथून पुढे सुरुवात होते आपल्या परमार्थ प्रांताची. असो, तेवढ्यासाठी जरा दीर्घ प्रस्तावना, पण अत्यंत सुयोग्य पद्धतीने पुन्हा आपल्या ग्रंथाकडे वळताना अत्यंत सुयोग्य पद्धतीने श्लोक क्रमांक 33 ते 41, हा जो आपला अभ्यास झाला मागच्या मी म्हणालो, त्याच्यामध्ये ज्यांना शरण जायचं, आता आपण सगळं बोललो की प्रबोधनाचं कार्य जेव्हा ईश्वर करतो तेव्हा त्याला सद्गुरू म्हणतात, संत माझी रुपडी आत्मज्ञानी चोखडी माऊली पण सांगते. तर ज्यांना शरण जायचं त्या सद्गुरूंचं वर्णन किंवा त्या शरणागतीची प्रक्रिया म्हणूया, त्याचा मध्यवर्ती भाव आपण या सगळ्या श्लोक 33 ते 41, हा जो अभ्यास झाला आपला, त्याच्यामध्ये आपण बघितला. ही जी शरणागतीची प्रक्रिया आहे त्याचा मध्यवर्ती भाव जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, की मी काय शरण आलो आहे, माझा उद्धार करा, तुमच्या उपदेशाने मला कृतार्थ करा, हा मुख्य भाव आपण बघितला या सर्व श्लोकांमध्ये. त्या सद्गुरूंचं अतिशय उत्कृष्ट वर्णन आचार्यांनी केलेलं आहे. सद्गुरू कसे असावेत वगैरे ते सगळं आपण बघितलं. आता आजचा जो श्लोक आहे, श्लोक क्रमांक 42, त्याच्या अभ्यासाकडे वळताना शिष्यानी श्रीगुरूंची प्रार्थना कशी करावी किंवा केली ते सांगतात. तो श्लोक मी वाचतो. कथम तरेयम भवसिंधुमेतम का वा गतिर्मे कतमोत्सुपाय जानेन किंचित कृपयाव मांभो संसार दुःख क्षतिमात विश्व. त्याचा अर्थ आहे की ह्या संसार समुद्राला मी कसा तरून जाऊ, माझी गती काय होईल, किंवा सद्गतीचा उपाय कोणता आहे हे मी काहीच जाणत नाही. प्रभो कृपा करून माझे रक्षण करा आणि संसार दुःखाचा नाश करा, असा हा शिष्य सद्गुरूंना म्हणतोय. सद्गुरूंना शरण जाताना किती दास्यभाव असावा, प्रश्न कोणते आणि कसे विचारावे याचं उत्कृष्ट मार्गदर्शन श्लोक करतो. सद्गुरूंचं वर्णन झाल्यानंतर आपण आता हा 42वा श्लोक बघतोय. त्याच्यामध्ये खरं काहीतरी करायला हवं होतं की नाही, एखादी दीर्घ प्रस्तावना माझ्यासारखी काहीतरी आजूबाजूच्या चौकशा करायला हव्या होत्या. काही नाही, थेट प्रश्न आहे, थेट. काय की हा संसार समुद्र मी कसा तरून जाऊ, माझी गती काय किंवा याला उपाय कोणता, आणि हे मी काही जाणत नाही, आणि कृपा करून तुम्ही मला सांगा, माझं रक्षण करा, माझ्या संसार दुःखाचा नाश करा. ज्ञानेश्वर माऊली 4थ्या अध्यायामध्ये सांगते, तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सगळं. तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सगळं, की शरीराने, तनु, मनु, जीवे,
शरीरानी, मनानी, जीवानी. जीवानी याचा अर्थ भावपूर्वक. आता असं होतं बऱ्याच वेळा की मी शरीराने सेवा करत असतो पण भाव नसतो. मनाने पण करतो कधी कधी पण भाव नसतो. म्हणून इथे तनु मनू जीवे भावपूर्वक त्यांच्या चरणांना नमस्कार करावा, माऊली म्हणते. आणि अगर्वता करावे दास्य सगळं, आणि निरभिमानपणे त्यांचे सर्व प्रकारचे दास्य करावे. तर सुंदर उभी आहे 4थ्या अध्यायातली. पण परमार्थामध्ये शरणागती म्हणा किंवा दास्यत्व म्हणा, त्याचं एवढं महत्व काय? अनेक वेळा आपल्याला हे ऐकायला मिळतं. काही नवीन अनेक ही ओवी तर अनेक जणांना पाठ आहे. एवढं महत्व काय? कारण एक लक्षात आपण घेऊया की ती श्री गुरूंची गरज नसते, तर ती माझी गरज असते. जसं आपण नेहमी देवपूजेचं उदाहरण बघतो. पूजा ही जी नेहमी परमपूज्य काका म्हणतात करून टाकण्याचा विषय असतो. आज तू पूजा करून टाक, मला वेळ नाही, हे जे वाक्य आपण बऱ्याच वेळा बोलतो घरामध्ये ऐकायला मिळतं. कारण तो आपल्याला असं वाटत असतो तो पूजा करून टाकण्याचा विषय. कारण केली पाहिजे, नाही तर मग ते कोप बीप झाला तर काय करता, कारण भीतीपोटीच चाललेलं असतं सगळं. पूजा केली नाही तर त्या देवाचं काहीच बिघडणार नाहीये. कारण परमपूज्य काका पुन्हा जसं म्हणतात, मी काय त्या देवाचं करणार आहे, जे काही करायचं ते तो माझं करतो. मग ती देवपूजा जशी माझी गरज आहे, अगदी तसं ही जी सेवा आहे ती श्री गुरूंची गरज नाही, ती माझी गरज असते. माझ्या अहंकार लयाची उत्कृष्ट व्यवस्था त्यात असते की ज्याच्याशिवाय परमार्थ प्रांतात एक पाऊलही पुढे पडत नाही. इति परमपूज्य काका. पुन्हा एकदा एक पाऊलही पुढे पडत नाही म्हणतात काका. इतकं अहंकार लयाचं महत्व आहे आणि त्याची उत्कृष्ट व्यवस्था शरणागतीमध्ये आहे, त्याची उत्कृष्ट व्यवस्था दास्यामध्ये आहे. पण ते तसं केलं तर, म्हणून तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य. परमपूज्य मंदाताईंचं एक सुंदर वाक्य आहे. मंदाताई म्हणतात, सेवेत आवड नसावी, सेवेत निवड नसावी. सेवेत काय असावी? फक्त, चुकलं माझं, सेवेत सवड नसावी, सेवेत निवड नसावी. मग सेवेत काय असावी? फक्त आवड असावी. हे सांगण्याचं कारण असं की आपण आता बोललो की शरणागती किंवा सेवा म्हणूया, दास्यत्व म्हणूया, याच्यामध्ये जर अहंकार लयासाठी या गोष्टी सांगितल्या असतील आणि नेमका ते न होतं जर मी ते करत असेल तर पुन्हा माझं वर्म चुकत आहे. आणि त्याला कोणतं स्वरूप प्राप्त होतं त्या सेवेला, हे मंदाताईंनी जे आता सांगितलं त्याच्यातनं आपल्या लक्षात येतं. जेव्हा मी सेवेमध्ये सवड असते, माझ्या माझ्या सेवेमध्ये जेव्हा निवड असते. सवड म्हणजे काय? आपल्या सोयीने त्यांची सेवा करणे. माझ्या सोयीत बसत असेल तर, म्हणजे दुपारी मला 2 तास झोप तर हवीच. ती झोप बीप झाल्यानंतर माझा चहा बिया झाला की मग मी सेवेला हजर आहे माझ्या सवडीने. माझी फजिती सांगतोय, माझ्याबद्दल बोलतोय मी सगळं. रजोगुणाला प्राधान्य असतं. निवड. आता जे परमपूज्य काकांना ओळखतात किंवा ज्यांना मुरगुड गाव माहिती आहे, तिथलं शिवगड, हे भक्त निवास, तिथे चालणारे कार्यक्रम, या सगळ्याची कल्पना आहे. त्यांना थोडंफार अंदाज येईल मी काय बोलतोय की मी मी सेवा कशी करतो. मी निवडतो सेवा कुठली करायची. मला 2-3 गोष्टी करायला फार आवडतात. कोणतं? एक, मी काकांना व्यासपीठावरती घेऊन येतो मी. ती एक सेवाच असते शेवटी, कारण आजकाल काकांना चालता येत नाही. आजकाल बोलतो मी. आधी त्या सेवेची गरज नव्हती, पण आजकाल काकांना थोडासा हात द्यावा लागतो वयामुळे, वयोपरत. तर ती सेवा मला फार आवडते. का? कारण काय असतं की काकांना मी जेव्हा व्यासपीठावर घेऊन जातो तेव्हा तिथे जे काही 200, 400, 500 जे काही श्रोते असतात ते सगळे बसलेलेच असतात. आणि त्यांना काय दिसतं? मला असं वाटतं ते मला पाहतात.
मग त्यांना व्यासपीठावर मी बसवलं. बरं, ह्या सगळ्याचे फोटो निघतात, व्हिडिओ शूटिंग असतं. थोडक्यामध्ये इतरांना दिसेल जी सेवा मी करतो आहे, हे इतरांना दिसण्याची व्यवस्था मी जेव्हा करतो, सेवेच्या कामाची मी निवड करतो. इतर अनेक कामं असतात तिथे, चपला नीट लावणं, गाड्यांच्या पार्किंगची समजा व्यवस्था करणं, आश्रम झाडणं. आता त्याला आपण झाडणं म्हणूया, आजकाल व्हॅक्युम क्लिनिंग असतं, झाडणं म्हणूया. थोडक्यामध्ये स्वच्छता करणं. हे मी करत नाही, कारण काय की ते झाडणं, स्वच्छता करणं हे कामं शक्यतो सकाळी करावे लागतात. सकाळी म्हणजे जेव्हा कोणीच नसतं तिथे बघायला. मला नाही आवडत ते करायला. बरं, गंमत अशी आहे, त्याच्यानंतर कोणी विचारतही नाही, "अरे काय स्वच्छ दिसताय, कोणी झाडलं हो आज?" असं कधी आपण चौकशी करतो का? म्हणजे माझ्या सेवेची कोणीच चौकशी करत नाही. तर ती कामं मला आवडत नाही. स्वयंपाकघरात काम करणं असेल, अशी सेवा मला नको असते, की जिथे कोणाची नजर पडत नाही, कोणी त्याची चौकशी करत नाही, ज्याचे फोटो निघत नाहीत. थोडक्यामध्ये त्याच्यात माझ्या रजोगुणाला वाव नसतो. दुसऱ्या भाषेत अगर्वता करावे दास्य सकळ, याचं मला विस्मरण झालेलं असतं. काय आहे, हे दिसायला वाटतं सेवा आहे, असं खूप आपली फजिती होते. जसं ते शुद्ध पुण्य शब्द जो होता, मग शुद्ध पुण्य म्हणलं की मग अशुद्ध पुण्य पण असतं का, असा प्रश्न येतो. हो, असतं ना, प्रश्नच नाही. आहे ती ओवी, वाचली सगळ्यांनी. स्वर्ग कशाने मिळतो? पुण्यात्मके पापे. नरक कशाने मिळतो? पापात्मके पापे. मग परमार्थ कशाने होतो? जेणे माथे पाविजे त्याने शुद्ध पुण्य. मग अशुद्ध पुण्याची काही उदाहरणं, दोन उदाहरणं सांगतो. एक परमपूज्य मंदात यांनी दिलेलं अत्यंत सुंदर उदाहरण आहे, दृष्टांत आहे, जो आपल्या लक्षातही येत नाही की त्याच्यात अशुद्ध पुण्य कसं आहे. मंदात यांनी दृष्टांत असा दिला होता तेव्हा, की एक मुलगा असतो, परीक्षा झालेली असते, मारुतीच्या मंदिरात जातो, काय जे काय द्यायचं असेल देवाला ते देतो आणि म्हणतो, मारुती राया माझा पहिला क्रमांक येऊ दे. आता वरवर पाहता काय हरकत आहे हो? त्यांनी काय तिथे जाऊन कोणाचं वाईट चिंतलं का त्यांनी? एखाद्याचं वाईट होऊ दे, किंवा माझा पहिला क्रमांक परीक्षेत येऊ दे असं त्यांनी मागितलं. ह्याच्यात ती पाप कसं दडलं आहे सांगताना मंदा ते म्हणतात, की जेव्हा मी म्हणतो माझा पहिला क्रमांक येऊ दे, तेव्हा तो दुसऱ्याचा येऊ देऊ नको हे त्याच्यात अनस्यूत असतं. हे झालं त्या मुलाचं. मी माझं उदाहरण सांगतो. मी सत्यनारायणाची पूजा करतो. सत्यनारायणाची पूजा त्या शब्दातच आहे बरं. पूजा कोणाची आहे? सत्यनारायणाची. पण मी त्याच्यासाठी नसतो करत. सजवतो-बिजवतो छान सगळं, ते चौरंग, ते केळीची पानं-बिनं सगळं एकदम छान. खर्च-बिर्च एकदम भरपूर. का? कारण मी काही महत्त्वाच्या व्यक्तींना बोलवलेलं असतं. माझा ऑफिसमधला बॉस असतो. अनेक प्रतिष्ठित मंडळी असतात. त्यांना माझी भक्ती किती आहे, मी किती धार्मिक आहे, मला दाखवायचं असतं. माझ्याकडे किती मोठी-मोठी लोकं कार्यक्रमाला येतात, तुमच्याकडे तेवढी येत नाही, हे मला दाखवायचं असतं. म्हटलं तर मी वरवर काय करतोय? पुण्य. कारण काय हो, प्रश्नच नाही, सत्यनारायणाची पूजा आहे. पण मी ती कशासाठी करतोय? अशुद्ध पुण्य. भगवंतही म्हणतो, "चालू दे तुझे रजोगुणाचे कार्यक्रम. तुला जे हवं ते तर साध्य झालं. लोकांनी तुझी वाह-वाह केली. तू फोटो काढले. लोकांना कळलं तुझ्याकडे कोण-कोण आलं होतं. तुझं सगळं झालं. आता तुझा माझा तो सत्यनारायण म्हणतो, तुझा माझा संबंध काय? अगर्वता करावे दास्य सकळ." प्रस्तुत श्लोक जो आहे, ज्याचा आपण आता विचार करतो आहे, श्लोक क्रमांक 42, त्याच्यामध्ये प्रश्न विचारण्याचा जो भाव आहे ना, त्याच्यासाठी मी एवढं सगळं बोललो. हे अगर्वताचं द्योतक आहे. तो प्रश्न ज्या पद्धतीने त्या शिष्याने तिथे विचारलाय. कारण मी जेव्हा जातो सद्गुरूंकडे प्रश्न विचारायला, तेव्हा मी प्रश्न कसा विचारतो? जसं माझं सेवेची फजिती आहे ना, तशीच माझी प्रश्नाची पण फजिती आहे. पहिले तर मी त्यांना सांगतो, की मला हे माहिती आहे. मला हे सगळं माहिती आहे. मी या ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे. बऱ्यापैकी मला माहिती आहे हो. मला फक्त एक काही 2 प्रश्न आहेत मला. त्याचं मार्गदर्शन करा. हे नव्हे,
असं त्या शिष्यानी 42 क्रमांकाच्या श्लोकात केलेलं नाही. मला माहीत नाही, मी जाणत नाही, मी संसार समुद्र कसा तरून जाऊ. आणि इथे छान संसार समुद्र तरून जाणं म्हणजे काय हे सांगण्यासाठी दुसरा शब्द याच श्लोकात आलेला आहे की संसार दुःखाचा नाश माझा कसा होईल हे मी काहीच जाणत नाही. आणि काहीच न जाणणं हे काहीतरी चुकीचं जाणण्यापेक्षा जास्त चांगलं असतं. कारण माझं जे जाणणं असतं ते शब्द पातळीवरती असतं आणि सद्गुरूंचं जे जाणणं असतं ते अनुभव पातळीवरती असतं. पण हे कधी लक्षात राहतं? अगरवता करावे. समर्थ समर्थ सद्गुरूंबद्दल म्हणतात, फोडुनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. सुंदर ओवी आहे दासबोधातली. फोडुनी शब्दाचे अंतर. कारण मला मगाशी जे आपण बोललो, तो जो जिज्ञासेतला फरक आपण पाहिला, की केवळ बौद्धिक जिज्ञासा आणि वैराग्यपूर्वक येणाऱ्या मुमुक्षुत्वानंतर येणारी जिज्ञासा, त्या शाब्दिक जिज्ञासेने काय होणार आहे? मगाशी जे बोललो आपण तेच आहे. शब्दाचं मला अर्थ कळू शकेल, न कळायला काही नाही, आपल्याला तेवढी बुद्धी सगळ्यांनाच दिलेली आहे देवाने. पण फोडून शब्दाचे अंतर, ते शब्द जे फोडावे लागतात, तत्वमसी सारख्या महावाक्यांचा जो वाच्यार्थ आहे तो आणि लक्षार्थ सांगून आपल्या प्रत्येकाच्या अहमच्या मागे अधिष्ठान रूपाने असलेला जो आत्मा आहे तो जे अनुभवाला आणून देतात त्यांनाच सद्गुरू असं म्हणतात. आत्मनाथाला विसरल्याने जे अनाथ झालेले आहेत त्यांना ते सनाथ करतात. परमपूज्य काका म्हणतात, मला आवडतं का हो आपल्याला? आपल्याला कोणी अनाथ म्हटलं आवडतं का आपल्याला? मला तरी नाही आवडत. आपण म्हणतो की नाही आम्ही कुठे अनाथ आहोत, आम्हाला आहेत, आमच्या आईवडील आहेत, सगळं काही आहे, घरदार आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. तुम्ही असाल अनाथ, आम्ही नाहीये असं आपण रागाने म्हणतोय एखाद्यास. पण शास्त्र संत मला अनाथच म्हणतात. आत्मनाथाला मी विसरलो आहे की नाही, म्हणजे मी अनाथ आहे. अनाथ म्हणजे याचा अर्थ अज्ञानी. मी अज्ञानी आहे, मी अनाथ आहे असा अंतःकरणाचा भाव असावा सद्गुरूंकडे मी जेव्हा जातो तेव्हा. शरणागत असावं, त्याच्यासाठी आपण असा विचार करतो. कारण फोडुनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार. इथे दाखवी याचा अर्थ काय? अनुभव आणून देतात. ते जे शब्द ज्या तत्वाचं वर्णन करतात, अहमचा आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आहे, पण त्याच्या मागे जो अधिष्ठान रूप असलेला जो आत्मा आहे, हे सगळं मला शब्दांनी कळतं, पण मला अनुभव नाहीये अजून. मग असा प्रत्यक्ष अनुभव ज्यांनी घेतलेला आहे ते जे सद्गुरू, आणि ते आणून देण्याचं सामर्थ्य ज्यांच्याजवळ आहे ते सद्गुरू. पण त्याच्यासाठी माझ्याकडे, मी अज्ञानी आहे, मी जाणत नाही, आपला मूळ विषय तो सुरू आहे. हा भाव माझ्या अंतःकरणात असेल तर सगळं ठीक. नाही तर सद्गुरू असून काय उपयोग? कारण मी जर गेलो माझ्या कोशासह, पॅकेज आपण म्हणतो ना, आय कॅरी माय सेल्फ. एक इंग्लिशमध्ये एक छान वाक्य आहे, आय कॅरी माय सेल्फ. म्हणजे काय? मी जिथे जिथे जातो, अगदी म्हणजे जसं इतर ठिकाणी जातो तसाच मी सद्गुरूंकडे पण जातो. म्हणजे काय? माझं ते अहंकाराचं गाठोडं घेऊनच फिरतो. मला एवढं माहिती आहे, मला तेवढं माहिती आहे, मला हे कळतं, मला ते कळतं, मी या ग्रंथाचा अभ्यास केलाय, फक्त त्यातलं मला एक दोन गोष्टी नाही कळल्या. नाही. मी जाणत नाही. आणि मला कळलं जरी असलं तरी ते फक्त शब्दार्थच कळलेलं आहे. आणि असा अनन्य भावाने शरण आलेला, फार महत्वाचा शब्द आहे, अनन्य भावाने शरण आलेला. त्यामुळे सद्गुरू प्राप्तीचा एक फार मोठा निकषच आहे, अनन्य भाव. अनन्य भावाने असा शरण आलेला शिष्य, आत्मप्राप्तीची तळमळ असलेला शिष्य, सत्वगुण संपन्न असलेला शिष्य जेव्हा सद्गुरूंना उपदेशासाठी शरण जातो, मग आता विलंब कसला? मग विलंब कसला?
मग अपेक्षित जे आपुले तेही सांगिते पुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने, माऊली म्हणते. मग अपेक्षित जे आपुले, काय अपेक्षित आहे? शिष्याने सांगितलंय, मी संसार समुद्र कसा तरून जाऊ, कसा करूया संसार दुःखाचा नाश. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, विचारल्यावर ते सांगणारच आहे, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. हे जे पुढचं आहे, जेणे अंतःकरण बोधले, हे होण्यासाठी हे सगळे आपण ज्या गोष्टी बोललो, शिष्याची अंतःकरणाचा भाव कसा असला पाहिजे. मग आपल्याला जे आत्मज्ञान अपेक्षित असतं, अपेक्षित जे आपुले, संसार दुःखाचा नाश म्हणा, त्याचा ताप म्हणा, संसार समुद्राला तरून जाणं म्हणा, आत्मज्ञान म्हणा, एकच अर्थ आहे. हे जे मला अपेक्षित आहे त्यासंबंधी प्रश्न केला असता, मग ते संत सद्गुरू आपल्याला काय करतात? ज्ञान देतात. आणि कसं ज्ञान देतात? अनुभवजन्य ज्ञान असतं ते. आणि त्यामुळे ते शिष्याचं अंतःकरण जे आहे ते संशय आणि विपर्यय रहित असं ज्ञान संपन्न शिष्याचं अंतःकरण होतं. म्हणून माऊली म्हणते संकल्पा नाही. आणि हाच भाव पुढच्या श्लोकात व्यक्त होतो आहे, श्लोक क्रमांक 43. कारण शिष्यानी श्री गुरूंची प्रार्थना केली. शिष्य काय म्हणूया, ज्या जो भाव अंतःकरणात हवा आहे तो भाव घेऊन सद्गुरूंना शरण गेलेला आहे. त्यामुळे आता सद्गुरूंनी शिष्याकरता काय करावं किंवा ते काय करतात हे पुढच्या श्लोकामध्ये येत आहे. वाचूया श्लोक क्रमांक 43. तथा वदंतम शरणागतम स्वम संसार दावा नल तापतप्तम निरीक्ष कारुण्य रसार्द्र दृष्ट्या दद्यादभीतिम सहसा महात्मा. तथा वदंतम शरणागतम स्वम संसार दावा नला संसार दावा नलतापतप्तम, की अशा पद्धतीने, म्हणजे आता आपण जे सगळं काही वर्णन केलं त्या पद्धतीने जेव्हा तो शिष्य शरण जातो सद्गुरूंना, अशा पद्धतीने भाषण करणारा, बोलणारा शिष्य शरण आलेल्या त्या शिष्याला संसार रूपी दावाग्नीच्या ज्वालांनी संतप्त झालेल्या शिष्याकडे कृपारसाने, पूर्ण अशा कटाक्षपाताने अवलोकन करून थोर सत्पुरुषांनी म्हणा किंवा सद्गुरूंनी म्हणा त्वरित त्याला अभय द्यावे, असं आपल्याला हा 43 क्रमांकाचा श्लोक शिकवतो. तथा वदंतम शरणागतम स्वम संसार दावा नल तापतप्तम निरीक्ष कारुण्य रसार्द्र दृष्ट्या दद्याद भीतीम सहसा महात्मा. त्या महात्म्याने, त्या सद्गुरूंनी, त्या थोर सत्पुरुषांनी त्याला अभय द्यावे. अभय द्यावे एक खूप छान, खरं विचार केला तर छान शब्द आहे तो, अभय द्यावे. जसं आता आपल्याकडे एक पद्धत आहे, आपल्याला म्हणजे पूर्वीच्या जास्त होती, आजकाल काही ठिकाणी असते, ती म्हणजे नमस्कार करण्याची. लहान मुलं नमस्कार करतात, आपण त्यांना आशीर्वाद देतो की नाही, सुखी राहा, अगदी देतो आपण आणि द्यावा पण, म्हणजे प्रश्नच नाही. पण परमपूज्य काका एक गोष्ट लक्षात आणून देतात, की ज्याच्याकडे जे आहे तेच तो दुसऱ्याला देऊ शकतो. ज्याच्याकडे जे आहे तेच तो दुसऱ्याला देऊ शकतो. त्यामुळे मी जेव्हा सुखी आहे असं म्हणतो, तेव्हा देतानाच, तो आशीर्वाद देतानाच माझ्या मनामध्ये कुठेतरी असतं हे, की काय, त्याला फार तर फार सदिच्छेचं रूप आहे, किंवा ठीक आहे, तू छान नमस्कार केलास, एवढी विनम्रता तुझ्याकडे आहे, ते तात्कालिक का होईना प्रसन्नता आपल्याला प्राप्त होते, आपण त्याला आशीर्वाद देतो, एवढंच त्याचं मूल्य. का? कारण मीच अजून सुखरूप व्हायचा असल्यामुळे, माझ्याचकडे ती गोष्ट नसल्यामुळे मी त्याला काय देणार. हे सगळं वर्णन का केलं? या श्लोकामध्ये जो अभय
हा जो शब्द आलाय फार सुंदर शब्द आहे. कारण अभय तेच देऊ शकतात. मनोबोधामध्ये एक सुंदर श्लोक आहे समर्थांचा, आपल्या सगळ्यांना पाठ असेल. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाहे, जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना. समर्थ वर्णन करतात. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, त्यात काही बोलण्याची म्हणजे खरं गरजच नाही. भयग्रस्त सर्व जग आहे. आणि सर्वात मोठं भय तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, शेवटचं हे जाण्याचं. आणि त्याच्या पोटातच म्हणूया इतर सगळी अनेक छोटी मोठी भय त्याच्यामध्ये लपलेली असतात. रोगाची असेल, असुरक्षिततेचं असेल, पराभवाचं असेल, अपमानाचं असेल, अनेक प्रकारची भय. डॉक्टर काका जसं म्हणतात त्याला, काय होईल, कसं होईल, हा जो एक जप आपला सुरू असतो. रामकृष्ण हरी जमलं तर मी जेव्हा फक्त माळ घेऊन बसतो, सद्गुरूंनी सांगितलंय म्हणून, इतर वेळेला काय होईल, कसं होईल. परमपूज्य काकांनी बऱ्याच वेळा ते सांगितलेलं आहे. भयग्रस्त. पण आपण भयग्रस्त असलो तरी समर्थ म्हणतात आहे, भयातीत ते संत आनंद आहे. त्यामुळे भयातीत कोण आहेत? संत आहेत. भयातीत कोण आहे? सद्गुरू आहेत. आणि का बरं आहेत? समर्थ ताबडतोब तेही छान सांगतात आहे की ते भयातीत आहेत, ते अभयरूप आहेत, मी का नाही? कारण काय? जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना. कारण ते द्वंद्वातीत, आपण काय तर सुरुवातीला श्लोक म्हटला आपण, द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षण. केला होता आपण विचार बहुतेक या मालिकेत नसेल, दुसऱ्या मालिकेत सुरू आहे काय, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. इच्छा आणि द्वेष, द्वंद्व मोह, तिथे मोहाची फार सुंदर व्याख्याच आचार्य भगवंत करतात. मोह शब्द आपण खूप वेळ ऐकलेला आहे, पण नेमकी व्याख्या 7व्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला सांगतात आहे की इच्छा आणि द्वेष हे दोन एकत्र येऊन द्वंद्वाच्या निमित्ताने जो निर्माण होतो, द्वंद्व मोहेन, त्याला द्वंद्व मोह म्हणा किंवा नुसता मोह म्हणा, कारण तो द्वंद्वाच्या निमित्तानेच होतो. म्हणजे काय आहे? त्याचं मूळ कशात आहे? इच्छा. त्याला इच्छा म्हणा, राग म्हणा, रागद्वेष म्हणा, इच्छा द्वेष म्हणा. त्या श्लोकामध्ये इच्छा द्वेष समुत्थेन असा शब्द आहे. हे जिथे नाही, आपला जो मुख्य विषय सुरू आहे. का म्हणून सद्गुरू अभय रूप आहेत? का म्हणून ते अभय देऊ शकतात? कारण त्यांच्याकडे अभय आहे म्हणून ते देऊ शकतात. कारण ते द्वंद्वातीत आहे. समर्थ तेच सांगतात आहे की हे त्यांच्याकडे भय का नाही? कारण भयातीत ते संत अनंत आहे. कारण जया पाहता द्वैत काही दिसेना. मग काय त्यांना द्वैत दिसत नाही का? कल्पना करा बरं. सद्गुरूंना जर द्वैत दिसलं नसतं, ज्या अर्थाने आपण समजतो त्यांना द्वैत दिसत नाही, तर त्यांना शिष्य तरी दिसला असता का? त्यांना हे तरी कळलं असतं का की हा शिष्य आहे? त्यांना हे तरी कळलं असतं का की आपल्याला शरण आलेला आहे? त्यांना हे तरी कळलं असतं का की हा जो आपला विचार झाला 3 तापांनी पोळलेला आहे? त्यांना हे तरी कळलं असतं का की मी त्याच्यावरती दया करायला हवी आहे? मग द्वैत दिसत नाही म्हणजे काय? ते द्वंद्वातीत झाले आहे म्हणजे काय? माहिती आहे आपल्या सगळ्यांना. ते तुझिया गुरुकृपा दृष्टी निर्विष होय, विषय व्याळे मिठी निधलिया नुठी ताठी. ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. द्वैत कळतं, कारण शेवटी व्यवहार द्वैतातच होतो. तर सद्गुरू आणि शिष्य, सत्शिष्य म्हणूया, हे नातं सिद्धच झालं नसतं. पण त्यांनी त्याचं सत्यत्वाचं विष त्यांच्या ठिकाणी जे आहे ते निघून गेलेलं असतं. आणि हेच विष त्या शिष्याचे कमी करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे असतं. म्हणून तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय माऊली तिथे म्हणते. आणि हे नसल्यामुळे ते सद्गुरू कसे असतात? द्वंद्वातीत असतात. सगळं बाजूला सारून त्यांनी ब्रह्मचिंतन किंवा ब्रह्मात्मैक्य यांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतलेला असतो. कारण हे जे आहे द्वंद्वातीत होणं हे तेव्हा शक्य असतं जेव्हा सत काय आहे याचा अनुभव घेतलेला आहे.
एखादी गोष्ट मिथ्या आहे असं नुसतं शब्दांनी बोलणं वेगळं आहे, पण दृढ मिथ्यात्व निश्चय ज्याला बाध म्हणतात, तो तेव्हाच शक्य आहे की जेव्हा सत्य काय आहे याचा मला अनुभव आलेला आहे. नाहीतर तोपर्यंत हे बोलणं नुसतं बोलणंच राहतं. व्याख्या मला अगदी पाठ असते. दृढ मिथ्यात्व निश्चय, सत्विलक्षण असत्विलक्षण, मी त्याच्यावर अगदी 1 तास व्याख्यानही करू शकतो. पण जोपर्यंत मला सत काय आहे हे कळलेलं नाही, तोपर्यंत खरा मिथ्यात्व निश्चय होतच नाही. तोपर्यंत खऱ्या दृष्टीने मी द्वंद्वातीत होत नाही. तोपर्यंत खऱ्या दृष्टीने मी अभय रूप होत नाही. आणि असे अभयरूप सद्गुरू झालेले असतात. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की त्यांनी त्यांना काय द्यावं, त्या सत्शिष्याला त्यांनी अभय द्यावं. आता अर्थात इथे बाकीचंही वर्णन आलेलं आहे की संसार रूप दावाग्नीच्या ज्वालांनी संतप्त झालेल्या. आता याचं भरपूर मागच्या वेळेला आपलं विवेचन झालंय, त्यामुळे त्याच्यावर पुन्हा बोलण्याची काही आवश्यकता नाही आहे की अधिभौतिक ताप, आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप, अधिदैविक ताप म्हणजे काय, त्यांचं स्वरूप काय, लक्षणं काय, झाला आपला विचार करून सगळा. पण असा जो तप्त आहे, संसार दुःखानी तप्त झालेला आहे, शरणागत आहे, आपलं सगळं जे 1 तास जे काही विवेचन आहे ते मुख्य त्याच्यावरच आहे, शरणागत आहे. अशा तप्त संतप्त झालेल्या त्या शिष्याकडे कृपारसाने पूर्ण अशा कटाक्षपाताने अवलोकन करून थोर सत्पुरुषांनी म्हणजे सद्गुरूंनी त्याला अभय द्यावं. आता इथपर्यंत म्हटलं आहे, पण आता हा जो शरणागत शिष्य आहे त्याच्यासाठी काय करावं? अभय द्यावं म्हणजे तो शरणागत आलेला आहे, अभय द्यावं याचा अर्थ, अजून एक अर्थ, त्याचा स्वीकार करावा असाही होतो. पण स्वीकार केल्यानंतर आता त्या शिष्यासाठी सद्गुरूंनी काय करावं हे अर्थातच पुढच्या 44 क्रमांकाच्या श्लोकात सांगितलेलं आहे. पण मला वाटतं आपली वेळ होत आली आहे, 2च मिनिटं राहिलेली आहेत. त्यामुळे अर्धवट श्लोकाची सुरुवात करण्यापेक्षा आपण 42 आणि 43 हे जे 2 श्लोक आज आपण अभ्यासले, त्या अभ्यासाला आज आपण इथे विराम देऊया. आणि आजचं हे जे काही चिंतन पुष्प या निमित्ताने जे काही चिंतन झालं ते चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. इथे थांबू आणि कोणाला काही असेल तर प्रश्नोत्तरांकडे वळू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. छान मंगेश दादा, तुम्हाला नमस्कार. क्रिकेटचे दिवस सुरू आहे. श्लोक रेटचा विचार न करता आपण प्रत्येक श्लोक नीट समजावून घेत आहोत आणि प्रत्येक श्लोक अतिशय नीट समजेपर्यंत आचार्य आपल्याला निरूपण करत आहेत. त्याचा खूप खूप आनंद आहे. कुणाला प्रश्न असतील तर कॅमेरा ऑन करून विचार. थांबूया मग प्रश्न नसतील तर. हर्षद. हो चालेल, ठीक आहे. ठीक. कोणीतरी आत्ता कॅमेरा ऑन केला. कोणाला प्रश्न आहे का? नाही, सॉरी, चुकून केला होता. बर, जय श्रीराम. ठीक आहे. मी शेवटचा श्लोक म्हणतो, पण थांबू. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला,
वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया संमोह जो वाढला अज्ञानांधजनासी मुक्त करुणी शांतीपदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.